शिवाजी पार्कामध्ये मराठी शाळा बंद पडतात, मग तुम्ही महाराष्ट्राला सांगता मुंबई महाराष्ट्रापासून तोडता, त्याचं नातं कसं लावायचं? म्हणून माझा जो सततचा मुद्दा असा आहे ना की अन्य प्रादेशिक पक्षांसारखी शिवसेना प्रामाणिक राहिली असती, उदाहरणार्थ द्रमुक किंवा तिकडे तृणमूल आहे किंवा दक्षिणेकडचे आणखी काही पक्ष सुरुवातीला आसाम गण परिषद तशी होती, तर त्याची एक स्वतःची एक जी एक ताकद असते ना ती उभी राहिली असती. जय महाराष्ट्र. संघाच्या 100रीला संघाच्या बौद्धिक कार्यक्रमामध्ये जाणाऱ्यांनी शिवसेनेला राजकीय शहाणपण आणि मराठीबद्दलचं कडवटपण शिकवू नये. ज्यावेळी शिवसेना मराठीच्या मुद्द्यावर कडवट भूमिका घेत होती, रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत होती, त्यावेळेस हेच महाशय होते ज्यांनी शिवसेनेच्या विरोधामध्ये लेख लिहिले. त्यावेळेस हेच महाशय होते ज्यांनी लोकशाहीच्या नावाने गळे फोडले होते. पण आज ज्यावेळेस लोकशाहीची उघडपणे हत्या होती, त्यावेळेस मात्र हे गप्प आहेत. मुंबईमध्ये दादरमध्ये मराठी शाळा बंद पडली म्हणून हे शिवसेनेला दोष देत आहेत. अहो, शाळा फक्त मुंबईमध्ये नाही बंद पडली, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 6,500 शाळा बंद केल्या आहेत. आणि शाळा का बंद केल्या तर शाळेमध्ये पुरेशी पटसंख्या नाही. पटसंख्या नाही म्हणून शाळा बंद करण्याचा अजब कुठला निर्णय या सरकारने घेतलाय? त्याबद्दल तुम्ही या सरकारला कधी प्रश्न विचारला नाही आणि तुम्ही विरोधी पक्षाला प्रश्न विचारताय. तुमच्यासारखे बिनकानाचे पत्रकार जोपर्यंत या देशामध्ये आहेत, तोपर्यंत या देशाच्या लोकशाहीला एक श्राप लागलेला आहे. आणि तुमच्यासारख्या पत्रकारांमुळेच या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे. तुम्ही विरोधी पक्षाला प्रश्न विचारता, पण कधीतरी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा घ्या. कधीतरी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा की मराठी शाळा तुम्ही बंद का करत आहात? पटसंख्या नाही, हे कारण फालतू आहे, हे कधीतरी त्यांना विचारा. का स्वतःच्या पोटावर पाहिल म्हणून त्यांना काहीच विचारायचं नाही आणि विरोधी पक्षांनी काय करावं यावर सतत बौद्धिक देत राहायचं? अर्थात संघाच्या बौद्धिक कार्यक्रमांना गेल्यावर बौद्धिक देण्याशिवाय तुम्ही दुसरं काही करूही शकत नाही. त्यामुळे ही फालतूची बडबड बंद करा आणि जर काही करायचंच असेल तर पत्रकारासारखे वागा आणि पुन्हा एकदा या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी थोडे प्रयत्न करा. जय महाराष्ट्र.